नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या श्रावण मास पारायण थाळीचा तिसरा दिवस आहे, म्हणजे तिसरी थाळी आहे. तर आज आपण सुरुवात करूया. पूर्वतयारी करून घेतली आहे मी. काय काय करणार आहे ते सांगते. भात आणि चपात्या तयार आहेत. कोशिंबीर करणार आहे. चणा डाळ भिजवून ठेवली आहे, भजी करणार आहे. सुक्या शेंगा अशा करणार आहे, शेंगा फ्राय. भेंडीची भाजी आहे, टोमॅटोचं सार आहे. ही पूर्वतयारी करून घेतली आहे. आता आपण एक एक करायला लागू. प्रथम मी भेंडी भाजून घेते. भेंडी भाजे तोपर्यंत टोमॅटोचं सार वगैरे आपण फोडणीला घालू. भेंडी भाजायला घेते. स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून पुसून घेतलेली आहे आणि घरची भेंडी आहे बरं काय. आता आपण भेंडीचा मसाला करून घेऊया. भेंडी मी हिरव्या मिरचीतली करणार आहे, तर त्याच्यासाठी बघा आल्याचे एवढे 4 तुकडे घेतलेत. मिरची, जिरं घालणार आहे. खोबरं पण मिक्सरलाच लावून घेणार आहे. कांदा नसल्यामुळे ह्या गोष्टी आता आपल्याला असं मिक्सरला लावून घ्यावं लागतं, कारण मसाला त्या भेंड्यांना लागला पाहिजे ना, म्हणून. भेंडी भाजतानाच कोकम घालते. कोकम पण घरचंच आहे. रंग बघा कसा, तुम्ही आता बघत असाल. हात लाल झालेत. आणि थोडं मीठ. हे आता भाजून घेऊ आपण. यात अजून कोथिंबीरीचे देठ घालून आता मिक्सरला लावून घेते. बघा भेंडीचा मसाला तयार आहे. हा असा एकदम बारीक केलेला नाही, थोडासा जाड भरडाच केला आहे, ठेवला आहे असा. हा बाजूला ठेवू आपण. आता मी शेंगा करणार आहे. त्या शेंगांचा मसाला हे खोबऱ्याचे काप घेतले आहेत. ते दालचिनीचे 2-3 तुकडे, 1 मिरी, 1 लवंग आणि थोडं जिरं. हे आता मी मिक्सरला लावून घेते परत. भेंडी फोडणीला घालून घेऊ. मी कढीपत्ता घातला आहे. टोमॅटो घालते. हळद, मीठ भेंडी भाजताना घातलंय, त्यामुळे यात आता मी मीठ घालत नाही आहे, कारण कोकमात पण मीठ, कोकम बनवताना मीठ घालतात, म्हणून आता यात आपण नको घालूया. टोमॅटो भाजलाय आणि आता आपण हे खोबरं, मिरची आणि आलं याचं वाटण घालून परतून घेऊयात. आता भाजलेल्या भेंडी घालूया. चांगलं परतून घ्यायचं, त्यामुळे हे बघा सगळं खोबऱ्याचा मसाला जो आहे तो सगळीकडे लागलाय. आता आपण त्यावर झाकण ठेवू. गॅस कमी करू, मंद आचेवरती एक वाफ घेऊ. आपण झाकण काढू. भेंडी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालून गॅस बंद करू. आता आपण करतोय शेंगा, ड्राय शेंगा किंवा फ्राय शेंगा. तर त्यासाठी आपण आता टोमॅटो घालतोय फोडणीला. मीठ घालतोय आणि हळद. चांगलं परतून घ्यायचं. थोडासा गरम मसाला, अगदीच थोडा घालते आहे, कारण मी 1 लवंग, 1 मिरी वाटण करताना टाकलं आहे. 1/2 चमचा
लाल तिखट, मिरची पावडर आहे किंवा मालवणी मसाला घातला तरी चालतो. आपल्या मालवणी मसाल्यात काय कांदा लसूण नसतंच, त्याच्यामुळे मालवणी मसाला बेस्ट आहे कांदा लसूण विरहित जेवणासाठी. आता हे शेंगदाण्याचं कूट 3 चमचे घालते. परतून घेऊया. आता शेंगा घालून परतून घेऊयात चांगल्या शेंगा, म्हणजे मसाला त्या शेंगांना लागू दे. शेंगा चिरताना मी असे तुकडे केले आहेत आणि हे बघा असा एक छोटासा छेद दिला आहे त्याला मध्ये, म्हणजे मसाला आत जाण्यासाठी. आता आपण हे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घालूया आणि चांगलं परतून घेऊया. मसाला चांगला लागलेला आहे. आता हे बघा शेंगा जशा गरम होतात तशा अशा उघडल्यात, म्हणजे काय होतं असा मसाला चांगला आतमध्ये जातो, म्हणजे पूर्ण शेंगेला मसाल्याची चव लागते. आता आपण थोडंसं गरम पाणी घालून वाफ देऊन घेऊया. पाणी गरमच घालायचं, थंड नाही घालायचं, चव बिघडते, बाकी काही नाही. म्हणून स्वयंपाक करताना एका भांड्यात पाणी गरम करायलाच ठेवायचं. असं अंगाबरोबर पाणी एवढंच होईल असं, अंगाबरोबर पाणी होईल असं घालायचं आणि झाकण मारून एक 10 मिनटं शिजवून घ्यायचं. आपण टोमॅटोचं सार बनवतोय, त्याच्यासाठी टोमॅटो उकडून घेतलेत 3. याचं पाणी मी बाजूला काढून ठेवलं आहे. त्यात हळद, जिरं, खोबरं हे आपण लावून घेऊ मिक्सरला. आल्याचे तुकडे आणि लाल तिखट तुमच्याकडे जे आहे ते, म्हणजे कांदा लसूण नको, आपल्याला कसं तिखट पाहिजे तेवढं तिखट. आता आपण टोमॅटोचं सार फोडणीला घालू. मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद आपण घातली आहे यात, तरी पण पाहिजे तर जराशी. लाल तिखट वगैरे सर्व घातलं या मिश्रणात. हे टोमॅटोचं पाणी खोबऱ्याचं काढून ठेवलेलं होतं ते घालून घेते. मीठ घालूया आणि उकळी यायला ठेवूया आपण 5 मिनिट. आपण डाळीच्या भजीसाठी डाळ मिक्सरला लावून घेऊ. डाळ भिजवताना मी तांदूळ पण चमचाभर घातले होते त्यामुळे कुरकुरीत होतात भजी. मिरची, आलं, कोथिंबीरचे देठ हे मिक्सरला लावून घेते मी. आपल्या शेंगा झालेल्या आहेत. कोथिंबीर घालूयात. जरासं फिरवून गॅस बंद करू. साराला उकळी आलेली आहे. कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. आता आपण भजी बनवून घेऊया. भजीचं पीठ बघा जाडसरच वाटलंय, जास्त बारीक नाही केलेलं. हे बघा. आता मीठ घालून घेऊ चवीपुरतं. आणि अगदी चिमूटभर सोडा. सोडा जास्त झाला तरी तेल खेचणार, त्यामुळे सोडा घालताना काळजी घ्या. तेल तापत ठेवलंय. आता आपण तेल तापलंय, भजी सोडून घेऊ. अशी चमच्याने सोडायची. छोट्या छोट्या सोडायच्या.
भजी होते तोपर्यंत आपण खीर करून घेऊया. जाड रवा घेतलाय मी सोजीचा, तूप टाकून भाजून घेते. भाजत आलाय. 2 मिनिटात आपण पाणी घालून उकळून घेऊ. रवा भाजतोय तोपर्यंत भजी झालेली आहे. आपण भजी काढून घेऊ. भजी कुरकुरीत झाली आहे. आवाज बघा कसा येतोय. रवा भाजलेला आहे. पाणी घालून घेते. उकळी येऊन चांगला शिजू दे. झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवते. गॅस पण थोडा बारीक केला आहे. तोपर्यंत आपण शिजली आहे खीर. कुटलेले वेलचीचे दाणे घालते आहे आणि साखर. दोन चमचे साखर टाकली आहे. साखर विरघळली आहे. त्यात आपण 1 वाटी दूध घालून घेऊ. दूध घातल्यावर ढवळत राहायचं, कारण कधीतरी कसं होतं दूध फुटू पण शकतं. आता आपण कोशिंबीर करून घेऊ. कोशिंबीरीला मी कोबी, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे. आता दही घालते. 2 चमचे दही घातलंय. 2 चमचे शेंगदाणा कूट, अर्धा चमचा साखर. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जरासं मीठ. चांगलं ढवळून घेतलंय. आपली कोशिंबीर तयार आहे. आपण थाळी तयार करायला घेऊ. आणि बटाट्याचे काप. आणि तयार आहे आपली श्रावण मासातली पारायण थाळी क्रमांक 3. आता काय काय आहे ती सांगते. चपाती, दही भात, तूप घातलं याच्यावरती आणि दही का लावलं तेही सांगते. आज आपण टोमॅटोचं सार केलं आहे. याच्यातही लसूण कांदा घातलेला नाही आहे, पण काही जणांकडे टोमॅटोचं सार नैवेद्याला नाही चालत किंवा आंबट असतं म्हणून असेल कदाचित. आणि आपण डाळच घालतो वरण वगैरे मुदावरती भाताच्या. त्यामुळे तुम्ही नैवेद्य दाखवताना असं दाखवा दही भाताचा, आणि टोमॅटोचं तुम्ही जेवताना घेऊ शकता. परत ही भेंडीची भाजी आहे, फ्राय केलेल्या शेंगा आहे, टोमॅटोचं सार आहे, खीर आहे, कोशिंबीर, डाळीची भजी आणि बटाट्याचे काप. असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पाहत रहा नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.